हाँ तो खंडागले, हमने आज आपको खास वजह से बुलाया है. तोच विचार करतो आहे मी. तसा मुराद खान साहेबांनी बोलावलंय म्हटल्यावर मी थोडासा घाबरूनच गेलो होतो. नहीं, घबराने की कोई बात नहीं. आम्ही आपल्याला खास बोलावलं याचं कारण तुम्ही असली मराठे पण निजामशाहीचे खंदे सरदार, निजाम साहेबांच्या सैन्यातले नेक सिपाह सालार. हमें आप पर नाज है. मेहरबानी है हुजूर. आम्ही आपला सलाह विचारण्यासाठी आपल्याला इथे बोलावलं. आपके पुणे के वो रघुनाथराव जी पेशवा है ना, राघोबा दादा पेशवे. हाँ वही निजाम साहेबाशी सलोखा करू चाहतात. तसा त्यांचा खलिताई निजाम साहेबांना गेलेला आहे. आमच्याशी बातचीत व्हावी असाही त्यांचा मनसुबा दिसतोय. पण पेशव्यांच्या गादीवर तर श्रीमंत माधवराव पेशवे आहेत. हा, त्यांच्या खिलाफच तर हे रघुनाथरावजी आमच्याशी सलूक करू पाहत आहेत. त्यांचा तो क्या नाम है उसका, बोकील 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 नावाचा सरदार आम्हाला भेटायला येतोय. हा म्हणजे सखाराम बापू. वय, त्याच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून पुरी जानकारी पाहिजे. एकदम हुशार माणूस खान साहेब, एकदम हुशार माणूस. पेशवा येथील प्रमुख कारस्थान. उजव्या हाताने काय करून जातील त्याचा डाव्या हाताला पता लागणार नाही. त्याच्याशी मुकाबला करायला बड़ा मजा आएगा, बड़ा मजा आएगा. हुजूर, जनाब सकाराम बापू बोकील तशरीफ लाए हैं. तजदों ने खुदा हाफिज. जी हुजूर. नमस्कार मुराद खान साहब. आइए आइए बोकील साहब, तशरीफ रखिए. धन्यवाद. फरमाइए, क्या खिदमत की जाए आपकी. खिदमत खिदमत कसली. निजाम साहेबांना सविस्तर खलिता धाडला होता दादासाहेबांनी. जी हाँ जी हाँ, म्हणून तर आपल्या भेटीचा मौका मिळाला. आपके बारे में बहुत सुना है. सियासत मध्ये आपला हात धरणारा कोणीही नाही ऐसा भी सुना है. कस असं म्हणतात झालं. ठीक है तो हुक्म कीजिए. हुकुम करणारे आम्ही कोण. हा, दोस्तीचा प्रस्ताव घेऊन आलोय आम्ही आपल्यापाशी. बहुत खूब. दुश्मनीपेक्षा दोस्ती फायद्याची. तसे शेजारी आपण एकमेकांच्या शेजारी राहायचं आणि तेढ वाढवायची हे दादासाहेबांना बिलकुल पसंत नाही. पिढ्यानपिढ्यांचं निजामशहांचं आणि पेशव्यांचं वैर कायमचं संपवावं अशी दादासाहेबांची इच्छा आहे. बहुत बढ़िया ख्याल है. पण हा विचार आत्ताच दिमाग मध्ये कसा आला. आपल्याला काय सांगायचं, सगळंच माहीत असणार. माहिती तर आहेच, पण हा मामला लक्षात येत नाहीये. कसला. आपण पडोसवाले, तेव्हा आपल्या दुश्मनी नाही पाहिजे, एकदम दुरुस्त. पण नेमक्या याच वेळेला आमची दोस्ती का पाहिजे तुम्हाला. कारण खानदानातलाच एक अंदरुनी काटा निपटायचा आहे म्हणून. खूनच्या रिश्त्यापेक्षा पडोसवाले जास्त जवळचे वाटायला लागले आहेत रघुनाथरावजींना. वा, बहुत खूब. खान साहेब, ती मोठ्यांची आपापसातली घरातली भांडणं, आपण सेवक, त्यात आपण कशाला नाक खुपसायचं. हा, आपल्या धन्याने सांगितलेली कामगिरी आपण पार पाडायची म्हणजे झालं. ये भी दुरुस्त है. गुस्सा करू नका, पण आपल्याला एक खाजगी प्रश्न विचारतो.
आपण पेशव्यांचे बंदे. मग माधवराव पेशवे साहेबांच्या खिलाफ आपण कसे? आम्ही पेशव्यांचे नोकर असलो तरी आम्ही आमच्या निष्ठा दादासाहेबांच्याच पायाशी वाहिलेल्या आहेत. वाह, ये तो ईमानदारी का अजीब व गरीब नमूना है. मी एक सच्चा इमानदार माणूस आहे. स्वतःच्या दौलतीशी दगाबाजी करणाऱ्याचा भरोसा आम्ही कसा धरावा? माफ करना, स्वतःच्या धन्याशी जो बेईमान होतो तो आमच्याशी इमान कसं राखणार आहे? श्रीमंत रघुनाथराव पेशव्यांचा शब्द म्हणजे काही लहान सहान गोष्ट नव्हे. त्यांच्या समशेरीनं अटके पार वो तो बहुत बार सुन चुके हैं. त्यानंतरच काही सुनवा. आता तुम्हाला आमच्या दोस्तीची गरज आहे. आम्ही दोस्तीचा हात पुढे करू, पण भरोसा कुलदैवतेच्या शब्देवर आम्ही सांगतो. आम्ही लेखी करार मदार करू. ठीक आहे. निजाम साहेबांच्या मनाला लागलेली एकच गोष्ट म्हणजे उदगीरची लढाई. या लढाईत पेशव्यांनी 60 लाखांचा मुलूक हजम केला. तो सगळा परत मिळाला पाहिजे. एवढं? ते ज्यांनी केलं ते हे नव्हेत खान साहेब? लेकिन उसी खानदान के है ना हुकूमत, शान व शौकत, तख्त. या सगळ्यांची स्वप्न पाहणाऱ्या रघुनाथरावांना हे देणं अवघड वाटू नये. म्हणजे मुळात तुमचं कधी नव्हतंच, ते आमचं आम्हाला परत द्यायला तुम्हाला काही इतकं अवघड वाटावं? तेही बरोबरच आहे म्हणा. मी बोलतो दादासाहेबांशी. इसके अलावा त्या लढाईत स्वारी खर्च आणि खंडणी अशी दोन्ही द्यावी लागलेली आहेत निजाम साहेबांना. ती दोन्ही तुम्ही परत करायचे. पण खानसाहेब, हारजीत मध्ये थोडंफार. देखिए वकील साहेब, आपण आमच्याकडे आलेले आहात तेव्हा आता आम्ही बोलणार, तुम्ही फक्त ऐकायचं. तसं नसेल तर आत्ताच्या आत्ता खुदा हाफिज आपण जाऊ शकता. नाही नाही, असं कसं? आम्ही ऐकणार तर. ठीक है, ये तो हुई आधी बात. जो हमारा ही था सो तो हमें मिल जाएगा. अब पूरी बात कर लेते हैं. म्हणजे जे आम्ही गमावलं होतं ते परत मिळवण्याचा हा भाग झाला. आता आपल्या दोस्तानाची किंमत काय? याशिवाय हे फार होत आहे खानसाहेब. वकील साहेब, तुमच्या सियासत आणि दानशमंदीबद्दल खूप ऐकलं होतं. तुमच्या दिमाग मध्ये कसं येत नाही? या गरजमंद कोण आहे? आप या हम? नाही, गरज आम्हालाच आहे. कबूल. पण मला दादासाहेबांशी बोलायला हवं. जरूर जरूर. आपण त्यांचे सल्लागार आहात. ही मोहीम सुरू करण्याआधी त्यांनी आपला सल्ला घेतला असेल. नाही, तसं नाही. रहने दो वकील साहब. आमचं म्हणणं इतकंच, अकेले अकेले खाऊ नका, दोस्तानेलाही खिलवा. हमारा पूरा पता है वकील साहब, आप भी कम खाने वाले नहीं हैं. नाही नाही खानसाहेब, आपला काहीतरी गैरसमज होतोय. मग समजदारीची गोष्ट आहे का? आमची पुढची अट सुनते हो ना? जी ऐकतो ना. तो सुनिए. मल्हारबा, सर्व सरदार मानकरी मंडळी, आता आपण राजनिष्ठेच्या शपथा घेतल्या खऱ्या, पण त्या घेताना
आमच्या मनाची अवस्था फार कठीण होती. दौलतीचं रक्षण हे आपलं प्रथम कर्तव्य. त्यासाठी प्राणांचं मोल द्यायची आपली तयारी. पण आता राजनिष्ठेच्या शब्दा घेऊन आम्ही शस्त्र उचलणार ते कोणावर? ज्यांच्या अंगा खांद्यावर लहानाचे मोठे झालो त्या वडिलांवर. रावसाहेबांनी अशा वेळी भावनांचा विचार करू नये. कर्तव्य श्रेष्ठ म्हणून पावलं उचलावीत. बरोबर आहे मल्हारबा, पण समोर सगळी भावंड, काका, गुरु वगैरे मंडळी युद्धात उभी ठाकलेली पाहून अर्जुनाची अवस्था ही सीदंतिमव गात्राणी अशीच झाली होती. पण भगवंताने त्याला हेच सांगितलं, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. त्या थोरांशी आमची तुलना करू नका मामा. आपसातले हे ताणतणाव आम्हाला सहन होत नाहीत हे खरं. पण आता त्याचा काय उपयोग आहे श्रीमंत? प्रत्यक्ष त्यांच्या पत्नी त्यांची समजूत घालायला गेल्या होत्या, पण दादासाहेब त्याला बदले नाहीत. या उलट त्यांच्या भोवती सैन्याची जमवाजमव चालू झाल्याच्या बातम्या दररोज पुण्यापर्यंत येत आहेत श्रीमंत. काकी साहेबांच्या समजवण्याला तसा काही विशेष अर्थ आहे असं आम्हाला वाटत नाही. पण काकांनी आमच्या मनाला व्याकुळ केलं, अक्षरशः तडफडायला लावलं ते निजामाशी सलोखा करून. ती बातमी ऐकली आणि मल्हारबा श्री गजानना समोर जाऊन उभा ठाकलो. म्हणालो, गजानना, काकांनी सांगितलं असतं तर आम्ही स्वहस्ते आमची मान कापून त्यांच्या चरणी वाहिली असती, पण त्यांनी हे करायला नको होतं. त्यांना बत्सला देणारेही स्वतःच कोणतं हित यातून साधणार आहेत तो एक गजाननच जाणे. श्रीमंत, मनाला किती क्लेश करून घ्याल. मनाची शक्ती शिल्लक ठेवा. खरा बाका प्रसंग तर पुढेच आहे. खरं आहे तुमचं मामा. आणखीन आम्हाला काय काय दाखवायचं श्रींनी योजलंय ते त्यांनाच ठाऊक. मल्हारबा, मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. आपल्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. यावेळी आपल्याला आम्हालाही सांभाळायचे. रावसाहेबांनी चिंता करू नये, पण अजून खलित्याप्रमाणे पटवर्धनांचं सैन्य आलं नाही. आज उद्या फौजा दाखल होतील असं वाटतं. गोपाळराव, आपल्या फौजेला नारबंद होऊन येण्याची आज्ञापत्रक गेली असताना इतका उशीर का लागावा? ते कसं सांगावं याच विचारत होतो श्रीमंत. 4 दृष्ट ग्रहांची युती आपल्या राशीत आहे. अहो, घरचे ग्रह फिरले तिथे आकाशीचे ग्रह काय करणार आहेत? बसा बसा. धायगुड्यांकडून निरोप आला होता. धायगुडे आज दिवे लागणीपर्यंत शिबंदीसह पुण्यात दाखल होत आहेत. काय झालं जोधाराव? निजामाचे 2 सेनापती मुराद खान आणि विठ्ठल सुंदर यांना घेऊन दादासाहेब पुण्यावर चाल करून येतात. आणि 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 काय जोधाराव? सैनिकांच्या खर्चासाठी दादासाहेबांनी पैठण क्षेत्र लुटलं. हद्द झाली काकांची. वाड्यावरती होम हवन बंद केलं म्हणून आमच्यावरती चिडणाऱ्या रघुनाथराव पेशव्यांनी क्षेत्र पैठण लुटावं. स्वकीयांशी लढण्यासाठी परक्यांबरोबर सुलूक करण्याचा निर्लज्जपणा कमी पडला म्हणून नाथांनी पावन केलेलं क्षेत्र पैठण लुटावं. मल्हारबा, मामा, डोक्याचा श्रीभंग केला म्हणून निजामाला कंठस्नान घालायला निघालेल्या माधवराव पेशव्यांनी आता काय करावं? काय करावं? माधवा, सत्वर मोहिमेची आज्ञा दे. बस. रमा, पती मोहिमेवर जाताना चेहरा प्रसन्न असावा. छान.
तूही आमच्यासारखं खोटं हसायला शिकलीस. रमा, खरंच या मोहिमेवर जाताना आम्ही किती दुःखी आहोत. कारण ज्या दिल्ली दरवाजातून थोरले पेशवे उत्तरेच्या मोहिमेवर निघाले, ज्या दरवाजातून भाऊसाहेब दिल्लीचं तख्त फोडण्यासाठी बाहेर पडले, त्याच दरवाजातून आज आम्ही बाहेर पडणार आहोत. शत्रूशी मुकाबला करायला नाही, तर प्रत्यक्ष काकांशी. काय म्हणत असेल तो दरवाजा, आणि त्यावरती वैराग्याच्या तेजानं फडकणारा तो झरीपटका. अगं पर म्हणूनच रडतात वय. हा, अव धीर धरावा माणसानं. अजून उभं आयुष्य काढायचं आपल्याला एकत्र. बाईसाहेबांचं बरं आहे रे, त्या कुणाचं ध्यान करता ते चोरायची बी गरज नाही. पण माझी मात्र मनातल्या मनात राखोंडी होती. हो, साधू बाबांनी सांगितलेली 3 वर्ष सोपली नव तुमची. आणि या मोहिमेच्या गडबडी पायी आपल्याला लग्न करायला येळ कुठं भेटला. पण तू काय काळजी करू नको, या खेपाला परत आल्यावर मी सरकारासनी सांगणार आहे. लग्नाचा बार उडवायचा म्हणजे उडवायचाच. हे येडा बाय, खुश नव? तुझ्या तोंडात साखर पड बघ, सांभाळून राहा ना. काय येडी का खोळी तू? अगं मराठा गडी हाय मी. लढाईवर जाताना सांभाळून राहायला नाही जात. मेल्याला खावलो तरी बी वार छाताळावर असत्याल, पाठीवर नाही. नगर नगर असलं काय बी बोलू नगस. हे घे. हे काय? मंतर टाकून ताईत आणलाय. लढाई काय बी होणार म्हणून. सासूबाई, अखंड सौभाग्य देवा. माधवा, बसा. गजाननाला नमस्कार करा. देवा गजानना, माझ्या लेकराला सांभाळ. माधवा, जरा जपून बाबा. आई साहेब, आपण कष्टी होऊ नये आणि डोळ्यात पाणी आणू नये. ज्या कृत्यानं आपल्या घराण्याला आणि मराठी राज्याला कलंक लागेल असे कृत्य आमच्या हातून कदापि घडणार नाही. खात्री बाळगावी. महाभारतापेक्षाही बिकट प्रसंगात आम्ही सापडलो असलो तरी आपल्या आशीर्वादानं आणि वडिलांच्या पुण्यानं आम्ही त्यातून तरुण जाऊ.